काम चला, करत तुम्ही फोन करा. आरती बोललो ना, काम करत करत. काय माझगावकर, झालंय की नाही तुमच्या मनासारखं इको फ्रेंडली डेकोरेशन? अजून काही खुसपट काढणार आहात? झालंय, पण अजूनही छान झालं असतं. नाही पण बाप्पा समजून घेईल. तुमचं नसलं तरी बाप्पाचं मन फार मोठं आहे. वा, छान हा, छान. बघितलं, एवढी सगळी मेहनत केली तुम्ही, पण शेवटी टोमणे मारायचे ते ह्यांनी मारलेच. एवढी चिकित्सा करताय, काय काय कळतो तुम्हाला ह्यातलं माझगावकर? बघा ना, स्वतःला एस्थेटिक सेन्स असल्यासारखं वागतायत. कधी रंगाचा ब्रश तरी हातात घेतला होता का? हो ना, कलेबिलेशी लांबचा तरी संबंध आहे का हो तुमचा? कळेल कळेल कळेल. अशोक, आपण मूर्तीचं अनावरण करूया. अशोक प्लीज. शपथ, इट्स सो ब्युटिफुल. आजोबा, एवढी नाजूक आणि छान मूर्ती कशी काय मिळाली तुम्हाला? सच अ फाईन पीस ऑफ आर्ट. म्हणजे त्या मूर्तीचे डोळे, त्याचे एक्सप्रेशन्स, त्याचा फेस सगळंच खूप लाईव्हली अँड नॅचरल आहे. इतक्या कमी वेळात कसं काय जमलं? एवढं फाईन डिटेलिंग, इट्स सो युनिक. आमच्या आर्ट स्कूलमध्ये पण नाही जमत. वा माझगावकर, खरंच छान आहे मूर्ती, म्हणजे अप्रतिम. मी काय म्हणतो, तुमचे हे जे कोणी मूर्तिकार आहेत ना, त्यांना एकदा सोसायटीत बोलवून घ्या ना. हो हो, बोलवायची गरजच नाहीये, ते आपल्याच सोसायटीमध्ये राहतात. हो, आणि तुम्ही सगळे त्यांना एकदम व्यवस्थित ओळखता. कमाल आहे. नाही म्हणजे आम्हाला नाही माहिती. हो, आहेत कोणते? त्या हिडन आर्टिस्टचं नाव आहे अशोक माधवराव माझगावकर. माझगावकर, तुम्ही स्वतः घडवलीत ही मूर्ती? मी एकट्याने नाही बनवली, माझ्या बरोबर ईशाननं पण बनवली ही मूर्ती. छुपे रुस्तम. हा, बरं, मग मी काय म्हणतो, आता या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे क्या बात आहे ईशान. काय सातपुते, हा? आता म्हणा अशोकचा कलेशी काही संबंध नाही म्हणून. अरे काय गटमाले, ते चुकलंच आमचं. माझगावकर, तुम्ही आणि ईशानने खूप छान काम केला. अरे तेवढंच नसतं, काय माहितीये का, की श्रद्धेने केलं ना की बाप्पा आपल्याकडून आपोआप करून घेतो. काय खरंय, एखाद्या मूर्तिकाराने माझ्यापेक्षा छान मूर्ती बनवली असती, पण मातीच्या गोळ्याला आकार देणं, त्याला सजवणं, त्याला रंगवणं, हा माझ्या नातवाला एक संस्कार मिळालाय. आणि या निमित्ताने आजोबा, तुम्हाला तुमची जुनी कला परत मिळाली. अरे, कलेची देवता म्हणतात ना बाप्पाला, तोच आपल्याला आशीर्वाद देतो. आणि इको फ्रेंडली असल्यामुळे नेचरलाही हार्म नाही होणार. असो असो, मग काय बरं नो, पुढल्या वर्षी आणणार का
पीओपीची मूर्ती नाही. नाही बाबा, मी काय म्हणतो, पुढच्या वर्षीपासून आपण सगळे मिळून घडूया ना ही इको फ्रेंडली मूर्ती आपल्या सोसायटीत. नाही, त्यापेक्षा आपण असा नियमच घडवूया की. Yes. नियम म्हणजे नियम. अनिश, अनिश उठ. अनिश, अरे खाली पूजा सुरू होईल, उठ ना, उठ लवकर. काय कटकट आहे यार. उठ लवकर, उठ. तू हो पुढे, मी आलो. मी आईकडे चालली आहे. का? का म्हणजे काय, तिच्याकडे पण गणपती आहे, मला मदत करायला नको का तिला? हो. अनिश ऐक ना, तू तरी खाली आवरून जा पटकन, नाहीतर वाईट दिसेल ते. त्यात काय वाईट दिसायचंय? सगळ्यांनी येणं काय कंपल्सरी आहे? आणि मी जर घरातल्या देवाला नमस्कार केला तर काय बिघडलं त्यात? नाही, काही बिघडणार नाहीये, पण आता जर सगळे मिळून काहीतरी करताय तर तूही कर ना पार्टिसिपेट. ते आम्हाला करायचं आहे ते. काय? पार्टर पेंटाईन. ते पार्ट नाही का, ते ओह, पार्टिसिपेट. हा, तेच तेच. काय कामं पण झाली ना आमची. सगळी झाली. हा, मग तुम्ही सगळे जा, मी येतो नंतर. चल हा, चल 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 चल. चाल बरं, चाल. गॉड. बरं, हा, दुसरं म्हणजे हे सोसायटीच्या मेंटेनन्सचे पैसे भरायचे, 5,000 आहेत, मी काढून ठेवले. हे घे. तुझ्या सासऱ्यांनी मला सांगितलंय घरातले पैसे वापरायचे नाहीत. विसरलीस? अनिश प्लीज, आज सणाचा दिवस आहे, जुने वाद भांडणं विसरून जा ना. सोडून द्यायला शिक बरं तू. हे घे. का सोडून देऊ? माझ्याकडे आहेत पैसे, भरेन मी. अनिश, माझ्या नवीन बिझनेसची पहिली कमाई आहे ही, मला करू दे ना काहीतरी घरासाठी. काही गरज नाही. आणि तुझ्या त्या एवढ्याशा ऑर्डरमुळे किती पैसे मिळाले असतील तुला? इट्स ओके. माझ्याकडे बघ, हे बघ. एवढे पैसे कुठून आले अनिश तुझ्याकडे? कुठून आले, कसे आले हे प्लीज विचारू नकोस. तूच म्हणालीस ना सणाचा दिवस आहे, उगाच भांडणं होती. तुझा, तुला कुठे जायचं तिकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाबा की जय. चला, पूजेची सांगता झाली, आता आपण आरतीला सुरुवात करूया. कोण करणार? मी आणि कॉमेडी. नाही, अजिबात नाही. नाही, यावेळेस आरतीचा मान माझगावकरांनाच मिळाला पाहिजे. तुम्ही काय उगाच मला प्रेम आलं काय तुमचं? उतू झालं एकदम. जमते. आपल्याच घरात आरती. घरातलेच आहेत ना ते. करा. भाऊजीचे आमचे. नाही, तसं काही नाही. हे बघा, आपल्यात कितीही वाद असले ना तरी तुम्ही ज्येष्ठ आहात. हो, आणि माझगावकर, तुम्ही आणि तुमच्या नातवाने इतकी छान मूर्ती घडवली. अहो, इतके कष्ट घेतलेत तुम्ही. हो, तेव्हा या वर्षीचा आरतीचा मान तुम्हालाच मिळाला पाहिजे माझा. आजोबा, अनिश काका अजून आला नाहीये.
त्याला उशीर झाला म्हणून आपण उशीर करायचा नाही. प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळीच झाली पाहिजे. गणपती बाप्पा श्री